श्रेयस अय्यरकडून कर्णधारपद काढून घेणार. मुंबई इंडियन्सच्या या मराठमोळ्या पठ्ठ्याला कर्णधारपदाची ऑफर दिलेली आहे कोलकाता नाईट रायडर्सने. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून बातम्या देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. IPL 2025साठी फ्रँचायझीने तयारी सुरू केलेली आहे. अनेक संघ आपले कर्णधार बदलणार आहेत. या यादीत कोलकाता नाईट रायडर्सचे नावही सामील झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधारपदाची आणखी एका क्रिकेटपटूशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. आता जर त्या क्रिकेटपटूने ही ऑफर स्वीकारली तर KKRची कमान श्रेयस अय्यरकडून काढून घेतली जाऊ शकते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने IPL 2023मध्ये विजेतेपद पटकावले होते. पण असे असतानाही त्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार कायम आहे. खरं तर IPL 2023मध्ये KKRच्या विजेतेपदाचे श्रेय पूर्णपणे गौतम गंभीरला देण्यात आले होते. गंभीर डागॉमधून बसून संपूर्ण संघ चालवत होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर केवळ मैदानावरील कर्णधार होता. आता IPL 2025 पूर्वी KKR अशा कर्णधारपदाच्या शोधात आहे ज्याच्याकडे मैदानावर कठीण निर्णय घेऊन संघाला पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकून देण्याची ताकद असेल. अशा कर्णधाराच्या शोधात कोलकाता नाईट रायडर्स आहे. श्रेयस अय्यरच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर त्याने 115 IPL सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 127च्या ट्रॅक रेटने आणि 32च्या सरासरीने 3127 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 21 अर्धशतकेही झळकावलेले आहेत. तर अहवालानुसार सूर्यकुमार यादव कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होऊ शकतो, त्याला ऑफर दिलेली आहे. एका अहवालानुसार IPL 2025 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची ऑफर दिली आहे. सूर्याने मुंबई सोडण्यास तो KKRमध्ये जाऊ शकतो, मात्र याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुंबई इंडियन्सने IPL 2024मध्ये जेव्हा रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले होते तेव्हा टीममधील अनेक गोष्टी बिघडू आल्या होत्या. मुंबईच्या ताफ्यात 2 गट झाल्याचे दिसून आले होते. परिणामी मुंबई IPL 2024मध्ये पॉईंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर राहिली. आता सूर्याव्यतिरिक्त माजी कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे देखील मुंबई इंडियन्स सोडू शकतात अशी बातमी आहे. तर मित्रांनो, कोलकाता नाईट रायडर्स श्रेयस अय्यरला कॅप्टनपदावरून हटवून सूर्यकुमार यादवला कॅप्टनपद देऊ शकेल का? सूर्यकुमार यादव मुंबई सोडेल का? आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.